नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण जे पाहत आहोत क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज, त्यामधला हा 16वा पार्ट आहे. तर आजच्या 16व्या पार्टमधले काय क्वेश्चन आहेत ते आपण पाहूया. चला तर मग पहिला क्वेश्चन काय आहे. संसदेमध्ये धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात सादर केले जाते? तर धनविधेयक जे आहे ते प्रथम लोकसभा या सभागृहात सादर केले जातं. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? तर जगातील सर्वात लहान म्हणजे छोटा पक्षी आहे हमिंग बर्ड. नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता? तर जगातील सर्वात मोठा समुद्र आहे पॅसिफिक समुद्र. पुढचा क्वेश्चन बघा. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. बघा, संसदेचे 2 सभागृह आहेत. एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. एक आहे लोकसभा. आता हे जे आहे राज्यसभा, तर हे आहे वरिष्ठ सभागृह आणि लोकसभा जे आहे तर ते आहे कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृह. तर राज्यसभा जे आहे ते स्थायी सभागृह असतं. पुढचा क्वेश्चन आहे. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? तर भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड मेकॉलेने केली होती. नेक्स्ट आहे भारतातील सर्वात प्रथम रंगीन चित्रपट कोणता? तर रंगीन चित्रपट आहे झाशीची राणी. नेक्स्ट आहे भारताची प्रथम महिला शासक कोण होती? तर रजिया सुलताना किंवा रजिया सुलतान ही जी आहे ती भारताची प्रथम महिला शासक होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता? तर भारतातील सर्वात पहिला चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र. नेक्स्ट आहे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सादर करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते? तर शीख धर्माचे शेवटचे गुरु होते गुरु गोविंद सिंग. पुढचा क्वेश्चन काय आहे. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण? तर भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक आहे सिकंदर. पुढचा क्वेश्चन बघा. स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते? तर स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. जर प्रथम पंतप्रधान लक्षात राहत नसतील तर प्रथमचं प्र घ्यायचं, नंतर पंतप्रधानचं प घ्यायचं आणि पंडित जवाहरलाल नेहरूचं प घ्यायचं. अशा प्रकारे पचं सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन आहे. पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता? तर पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश आहे चीन, यानी की चायना. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जगातील सर्वात मोठी भिंत कोणती? तर ग्रेट वॉल ऑफ चीन ही जगातील सर्वात मोठी भिंत आहे. कुठे ती? चीनमध्ये आहे. नेक्स्ट आहे राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करते? तर राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक राज्य शासन करत असते. नेक्स्ट आहे FIRचा फुल फॉर्म काय आहे? तर FIRचा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. कोणती केस दाखल करताना अगोदर आपण FIR फाडत असतो, म्हणजेच त्याचं पहिलं इन्फॉर्मेशन देण्याचा जो रिपोर्ट असतो त्याला FIR असं म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे पुण्याला. पुढचा क्वेश्चन बघा. भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय? तर पहिला पोलीस रोबोट आहे KP बोट. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर हा पण तुम्ही लक्षात ठेवा. KP बोट हा नावाचा जो रोबोट आहे तो पहिला पोलीस रोबोट आहे. नेक्स्ट आहे राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना 1948ला झालेली आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे. पोलीस दलातील कोणते पद काढून टाकले? तर पोलीस दलातील नाईक हे जे पद होतं ते आता काढून टाकलेलं आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा वर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे? तर त्याच्यामध्ये पंचकोनी तारा जो असतो त्या ताऱ्याचं चिन्ह आहे. बघा, आपली थंबनेल म्हणजे व्हिडिओ पाहिल्याच्या वरती जे स्टार्टिंगला आहे तिथं आपलं ह्या तारा म्हणजे किंवा हे चिन्ह तिथे दिलेलं आहे. तुम्ही म्हणजे जे तुमच्या पोलीस भरतीशी रिलेटेड आहे ना त्याचं तुम्ही असं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, किंवा ते लोगो आहे त्याच्यामध्ये काय काय बाबा, त्याच्या खाली कोणतं चिन्ह आहे, वरती काय लिहिलेलं आहे किंवा खाली काय लिहिलेलं आहे, हे सगळं तुम्ही पाहून घ्यायला हरकत नाही. त्याच्यावर पण क्वेश्चन येतो. पुढचा क्वेश्चन पहा. पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? तर पोलीस स्मृती दिवस जो आहे तो 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. नेक्स्ट आहे CRPFचे पूर्ण नाव काय? तर CRPFचे पूर्ण नाव आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र आहे पुणेला. पुढचा क्वेश्चन आहे. पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? तर पोलीस दलाचे शेवटचे पद आहे पोलीस शिपाई. पुढचा क्वेश्चन बघा. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. नेक्स्ट आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग आहे गडद निळा.
बघा आज आपले पोलीस या पदासाठी जे काही रिलेटेड आहे त्याच्यावर आपण जास्त क्वेश्चन घेतलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करते? तर राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक राज्य शासन करत असते. पुढचा क्वेश्चन आहे, पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर हे खातं जे आहे ते गृह मंत्रालयाअंतर्गत येत असतं. आता गृह मंत्रालयाअंतर्गत येतं तर गृहमंत्री कोण आहेत बाबा सध्याचे? हे अशी रिसेंटली माहिती तुम्ही लिहून ठेवायला हरकत नाही. पुढचा क्वेश्चन पहा, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर हा राज्य सूचीमध्ये हा विषय येतो. पोलीस खातं राज्य सूचीमध्ये येतो. नेक्स्ट आहे, भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र जे तेलंगणा राज्यात आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? तर यांचं ब्रीद काय? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पुढचा आहे, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल ही राष्ट्रीय पोलीस अकादमी ती हैदराबादमध्ये आहे. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? तर सर्वोच्च पद कोणते? पोलीस महासंचालक. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. नेक्स्ट आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो? तर हे बघा, हे सगळे जे क्वेश्चन घेतलेत ना आजचे आपण, हे सगळे त्या पदासंदर्भात आहेत. पदाशी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे किंवा खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यातला 1-2 तरी क्वेश्चन तुम्हाला 100% असतात. म्हणजे प्रत्येक पोलीस भरतीमध्ये किंवा प्रत्येक पेपरमध्ये याच्यातला एक ना एक क्वेश्चन येतोच. पुढचं बघा, तर याचा अर्थ काय होतं? सज्जनांचे रक्षण करायचं आणि दुर्जनांचा नायनाट करायचा. ह्याच्यासाठी तर तुम्हाला वर्दी दिली जाते आणि हे काम तत्परतेने केलं तर तुम्हाला पण आत्मिक शांती लागणार आहे. नेक्स्ट आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर ह्या दक्षिण टोक कुठे आहे, कसं आहे, ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. नकाशा काढून तुम्हाला हे पॉईंटबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे आहे इंदिरा पॉईंट. पुढचा क्वेश्चन पहा, 0 मैल कोणत्या शहराला म्हणतात? तर 0 मैल नागपूर शहराला म्हणतात. नेक्स्ट आहे, भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर भारतीय प्रमाणवेळ 5.5 तासांनी पुढे आहे. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च पठार कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च पठार आहे दख्खनचे पठार. पुढचा क्वेश्चन बघा, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे अनईमुडी. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिन 12 जानेवारीला साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे? तर तो आहे प्रवरा नगर, जो अहमदनगर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले असते किंवा आहे? तर ते मानवी हृदय आहे 4 कप्प्याचे. पुढचा क्वेश्चन बघा, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विशाखा हा कविता संग्रह कोणी रचला? तर कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. शिरवाडकर यांनी हा विशाखा हा कविता संग्रह रचलेला आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्टला साजरा केला जातो. पुढचा क्वेश्चन बघा, पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? तर पोलिओ लसीचा शोध डॉक्टर साल्क व सेबिन यांनी लावलेला आहे. पुढचा क्वेश्चन, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? तर बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो, बॅरोमीटर. नेक्स्ट आहे, सरपंच आपला राजीनामा कोणाला सादर करतो? तर सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापती जे असतात त्यांना आपला राजीनामा सादर करतो. पुढचा क्वेश्चन बघा, भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे? तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. नेक्स्ट आहे, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर सार्क संघटनेबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याची स्थापना कधी झाली, मुख्यालय काय, त्याचं काम काय. तर पाठीमागचे व्हिडिओ पण पाहत चला मुलांनो, कारण आपण गेल्या वर्षी पण थोडेफार व्हिडिओ टाकले होते पण ते कंटिन्यू केले नव्हते. पण आता यावर्षी आपण कंटिन्यू करत आहोत आणि ते जे व्हिडिओ टाकले होते त्याच्यामधले भरपूर क्वेश्चन एक्झाममध्ये आले होते. तशाच प्रकारे आपण यावर्षी जे व्हिडिओ टाकत आहोत ह्याच्यामधले पण क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसणार आहेत. हा विश्वास पण तुम्ही ठेवा आणि त्या विश्वास ठेवून तुम्ही व्हिडिओ पाहत चला. तर बघा, सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे काठमांडू, नेपाळमध्ये.
नेक्स्ट बघा, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले आहे. आणि याचप्रमाणे तुम्ही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते पण तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला रोजची नवनवीन अपडेट त्याच्यावर भेटत चलन, किंवा जे काही इन्फॉर्मेशन असेल बाकीची किंवा करंट अफेअरबद्दल जे काही माहिती पाहिजे असेल तर ते सविस्तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करा. पुढचा क्वेश्चन बघा, राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीतर्फे केली जाते? तर राज्यसभेवर एकूण 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीतर्फे केली जाते. नेक्स्ट आहे, सागरी लाटा मुख्यतः कोणाच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होतात? तर सागरी लाटा मुख्यतः चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे निर्माण होतात. बघा, आता ही जी पृथ्वी आहे, तर इकडे समजा आपण सूर्य पकडला आणि जेव्हा सूर्यचं गुरुत्वाकर्षण बल असतं तेव्हा सागरी लाटा इकडे खेचल्या जातात, किंवा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सागरी लाटा खेचल्या जातात, आणि त्यामुळे काय होतं, सागरी लाटा निर्माण होतात, किंवा भरती ओहोटी देखील त्याच्यामुळे निर्माण होते. पुढचं बघा, गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक आहेत. पुढचा क्वेश्चन काय, क्रिकेट या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर क्रिकेटची सुरुवात कोणत्या देशात झालेली आहे? इंग्लंड या खेळात झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना कोणत्या ठिकाणी झाला? तर तो सामना अहमदाबादमध्ये झाला होता. अगला क्वेश्चन देखो, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पुस्तकं लिहिलेले आहेत त्याच्यातले एखादा क्वेश्चन येऊन जातो, तर ते दोघा तिघांचे पुस्तकं कोणते, त्यांचे नाव काय, हे तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही किंवा पाठ करून ठेवायला हरकत नाही. तसंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे 2-4 पुस्तकं महत्त्वाचे आहेत, तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. मी व्हिडिओबरोबरच किंवा हे क्वेश्चन सांगते त्याबरोबरच बाकीची माहिती पण तुम्हाला देत आहे, आणि त्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं, अभ्यास केला, तर तुम्हाला बघा 100% वर्दी भेटते की नाही. तर पुढचा क्वेश्चन बघा, गुजरात या राज्याची राजधानी कोणती? तर गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. जेव्हा आपण तळमळीने अभ्यास करतो ना, किंवा कोणतीही गोष्ट मनातून करतो, तेव्हा सक्सेस नक्की भेटतं, आणि याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश कोण? तर सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय न्यायाधीश आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी. अगला क्वेश्चन देखो, भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण? तर भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला आहे मदर टेरेसा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केव्हा स्थापन झाला? तर हा अधिनियम झाला 1961ला स्थापन झाला होता. पुढचा क्वेश्चन बघा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. पुढचा क्वेश्चन आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर 1935 साली रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात जुनी भाषा कोणती? तर चीनी किंवा चीन जी लँग्वेज आहे ती जगातील सर्वात जुनी भाषा आहे. नेक्स्ट आहे, 6 महिने रात्र व 6 महिने दिवस असणारा प्रदेश कोणता? तर तो आहे टुंड्रा प्रदेश. तर तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण उत्तर जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या दक्षिण उत्तर रेषा असतात त्यांना रेखावृत्ते असं म्हणतात, आणि पूर्व पश्चिम अशा आडव्या ज्या रेषा असतात तर त्यांना अक्षवृत्त असे म्हणतात, आणि ज्या उभ्या रेषा असतात तर त्यांना रेखावृत्त असं म्हणतात. हे बघा, ह्या उभ्या रेषा आहेत तर यांना रेखावृत्त, आणि हे जे आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे, आणि ते कुठं आहे? तर ते आहे कोल्हापूरमध्ये. पुढचा क्वेश्चन, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यात आहे. नेक्स्ट आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर हे जे विद्यापीठ आहे ते परभणीमध्ये आहे. आता जे कृषी विद्यापीठ आहेत 4, तर ते पण तुम्ही त्याचे नाव लक्षात ठेवायला हवेत, त्याचे जिल्हे कोणत्या जिल्ह्यात आहे बाबा कृषी विद्यापीठ, तर ते सगळं तुम्ही एका पेजवर लिहून काढलं पाहिजे, ते लक्षात ठेवलं पाहिजे, त्याला वारंवार रिव्हिजन दिली पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा क्वेश्चन काय, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं की घटना समितीचे आणि मसुदा समितीचे वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, आणि मसुदा समिती म्हटलं तर त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे
परिभ्रमण म्हणतात. आता जेव्हा हा सूर्य आहे आणि सूर्याभोवती जेव्हा पृथ्वी फिरते तर अशा प्रकारे तर त्याला परिभ्रमण म्हणतात, परिभ्रमण. परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती देखील फिरत असते, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला परिवलन म्हणतात. हे शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा, परिवलन आणि परिभ्रमण. परिभ्रमण, भ्रमण करून येणे म्हणजे दुसऱ्या भोवती भ्रमण करायचं, आणि वलन म्हणजे स्वतःभोवती फिरायचं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर आहेत, तर गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले आहेत सातपुडा पर्वत रांगेत. पुढचा क्वेश्चन बघा, पुणे ते सातारा रोडवर कोणता घाट लागतो, तर पुणे ते सातारा रोडवर खंबाटकी घाट लागतो, खंबाटकी. पुण्यापासून साताऱ्यापर्यंत जाताना खांबे टाकत गेलो, असं ट्रिक्स बनवायच्या, आणि ट्रिक्सनुसार जर तुम्ही फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर त्या कधीच विसरत नाहीत. भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर भीरा जो प्रकल्प आहे तर तो आहे रायगड जिल्ह्यात. नेक्स्ट आहे राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावे लागतात, तर राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण असावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला, तर 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठा महासागर, तर तो आहे पॅसिफिक महासागर. आता पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा आहे, मग सगळ्यात छोटा कोणता, तर अशा प्रकारची माहिती पण तुम्ही मिळवून ठेवा. तसं तर आपण व्हिडिओमध्ये सांगतच आहोत, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे क्वेश्चन घेऊन येतच आहोत, तर हे पण तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचाही फायदा होईल. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन बघा, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर बघा ज्योतिर्लिंगाचं ठिकाण जे आहे औंढा नागनाथ तर ते हिंगोली जिल्ह्यात आहे. मग आता ज्योतिर्लिंग विचारले तर मग महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत, तर ते कुठे कुठे आहेत ह्याच्याबद्दलची माहिती जर तुम्ही एका पेजवर लिहून ठेवली तर एक्झामच्या वेळेस ऐन वेळेस तुम्हाला घाई गडबड होणार नाही, किंवा काय वाचू काय नको असं होणार नाही. आणि हे व्हिडिओ पाहताना जर तुम्ही नोटबुकवर काय वाचायचं आहे काय नाही हे जर असं डिटेलमध्ये लिहून ठेवलं ना तर ह्याचा नक्की फायदा होईल. आणि जे सिरियसली अभ्यास करतात ना तर ते तितकं बारकाईने अभ्यास करतात, म्हणजे करतातच, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने घेतात आणि त्यांना वर्दी मिळायला पण जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही पण हे करत चला. पुढचा क्वेश्चन बघा, ग्रामसेवकाची नेमणूक कोणातर्फे केली जाते, तर ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो त्याच्यामार्फत केली जाते. पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या आयोगाने जालियनवाला बाग हत्याकांड याची चौकशी केली होती, तर तो आयोग होता हंटर आयोग. यानं जालियनवाला बाग जो झाला होता त्याच्यावर चौकशी समिती बसवली होती, आणि त्यांनी तर त्या चौकशी समितीचं नाव होतं हंटर आयोग. महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते, तर ते आहे बल्लारपूर. हे महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे, तर दिल्ली शहर हे यमुना नदीकाठी वसलेलं आहे. बघा ज्या मेन नद्या आहेत त्या नद्याकाठावर बसलेलं शहर याची पण तुम्ही माहिती घेऊन ठेवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ पाहिला तो आवडला तर कमीत कमी एक लाईक तरी देत चला. कमेंट तर करतायच तुम्ही, पण लाईक पण देत चला, जेणेकरून मलाही प्रेरणा भेटते तुम्हाला व्हिडिओ देण्यासाठी. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.